शेतकरी मित्रांनो, सध्या आपण सर्व शेतकरी रासायनिक खताचा वापर हा शेतीमध्ये करतोय आणि रासायनिक खताचा भरमसाठ वापर हा शेतीमध्ये झाल्यानं मग ते कोणतंही पीक असो, मोसंबी, संत्रा किंवा ऊस असो किंवा अन्य तर कोणतंही पीक जरी असलं तरी सुद्धा रासायनिक खताचा अतिभडीमार झाल्यानं जमिनी टणक यायला लागल्या, कडक यायला लागल्या, त्याच्या मार्फत जमिनी नापिकीकडे चाललेल्या आहेत आणि याच मध्ये आपल्याला गरज आहे ती कुठंतरी ऑर्गॅनिक कडे आपण वळलं पाहिजे. परंतु ऑर्गॅनिक कडे वळताना नेमकं आपल्याला कसं कळेल की आपण जे प्रोडक्ट घेतोय किंवा कोणीतरी आता आपल्याला सांगतं की आमच्याकडले ऑर्गॅनिक प्रोडक्ट घ्या आणि तुमची जमीन चांगली होईल, तुमचं उत्पन्न वाढेल, परंतु या माध्यमातून आपली फसवणूक नाही झाली पाहिजे. आपली फसवणूक कशी होते आणि हे सर्वच गोष्टींची आपण आज चर्चा करणार आहे. मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल कृषीगाथा 1 मध्ये. जाणून घेऊया की आपली फसवणूक कशी होते आणि आपण एकदम उत्तम पद्धतीने 40-20-40 म्हणजे 100% तर आपण रासायनिकचा वापर बंद नाही करू शकत, परंतु त्याच्यामध्ये आपण 40% रासायनिक, 40% ऑर्गॅनिक आणि 20% जैविक म्हणजे 40-20-40 हा जर फॉर्म्युला वापरला तर आपली जमीन चांगली राहील, आपली बाग चांगली राहील, त्याचबरोबर आपला खर्च सुद्धा मापात राहील आणि आपल्याला जमिनीला किंवा आपल्या पिकाला जेवढे पण अन्नद्रव्य लागतात तेवढे व्यवस्थित उपलब्ध होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मदत होणार आहे. सुरू करूया एक दमदार लाईक सोबत. भरपूर शेतकरी असे असतील की ज्यांना ऑर्गॅनिक मोसंबी बाग करायची आहे किंवा सेंद्रिय शेती करायची आहे किंवा आपल्या जमिनीमध्ये जमीन जशी कडक येते तर त्याच्यामध्ये आपल्याला ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरायचे आणि त्याने आपली जमीन चांगली होईल, आपली बाग चांगली येईल, तर ही अपेक्षा ठेवून भरपूर शेतकरी प्रोडक्ट खरेदी करतात. परंतु इथं सगळ्यात म्हणून आपल्याला काय देतात, आपल्याला भरपूर शेतकऱ्यांनी पाहिलं असेल की इथं आपल्याला कोणीतरी कंपनीचं साहेब येतं आणि ते सांगतंय की आमच्याकडे 20 किलोची बॅग आहे आणि ही तुम्ही 1 एकरला वापरा. त्याच्यानंतर तुमची जी मोसंबी बाग असेल किंवा संत्रा बाग असेल तर ही हिरवीगार होऊन जाईल किंवा तुमचं दुसरं जर क्रॉप असलं तर ते हिरवं होईल आणि त्याच माध्यमातून तुमची जमीन चांगली राहील आणि तुमची बागही चांगली येईल. परंतु मित्रांनो, 20 किलोच्या एका बॅग मध्ये असं काय असतं की त्याने आपली बाग चांगली होते, याचाच उलगडा आपण करणार आहेत. तर या ठिकाणी ऑर्गॅनिक म्हणून आपल्याला जर एखादी 20 किलोची बॅग इथं कोणीतरी येऊन दिली, आता 20 किलोच्या बॅग मध्ये त्यांनी काय दिलेलं असतं आपल्याला, तर मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की जमिनीमध्ये जीवाणूचा वापर करा. आता या ठिकाणी तुम्ही याच्या आधी रासायनिक खतं वापरलेले आहेत, तुमच्या जमिनीमध्ये अवेलेबल घटक आहेत आणि तेच घटक उचलून देण्यासाठी त्यांनी आपल्याला ही बॅग दिलेली असते. म्हणजे मी सर्वच कंपन्या बोगस असं नाही म्हणणार, परंतु काही ठिकाणी भरपूर प्रमाणात बोगसपणा चालू आहे आणि तोच बोगसपणा आपल्याला या ठिकाणी थांबवायचा जर असेल तर आपल्याला हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं गरजेचं आहे. तुम्ही जर आपल्या व्हिडिओला बोर होत असाल तर कमेंट करून नक्की सांगा की आपण छोटे सुद्धा व्हिडिओ बनवू शकतो, परंतु पूर्ण माहिती घेण्यासाठी व्हिडिओ मोठा बनवावाच लागतो. आणि त्या ठिकाणी 20 किलोच्या बॅगेमध्ये असं काय असतं की या ठिकाणी आपल्याला सांगितलं जातं की आपल्या उत्पन्नाला फरक पडेल किंवा मोसंबी बागेला फरक पडेल. फरक किती वर्ष पडतो, तर या ठिकाणी 1 वर्ष किंवा जास्तीत जास्त 2 वर्ष. त्याच्यानंतर मात्र हळूहळू आपल्या बागेचा पुन्हा ऱ्हास व्हायला सुरुवात होते, बाग पिवळेपणावर यायला सुरुवात होते. त्यांचे किती प्रोडक्ट वापरले, एक बॉटल 1 लिटरची 2-2 हजाराला आणली किंवा 3-3 हजाराला जरी आणली तरी सुद्धा इथं मात्र रिझल्ट हा 0% दिसतो आणि त्यामुळं आपण ते प्रोडक्ट वापरणं बंद करतो. म्हणजे जवळजवळ प्रति एकरी केलेला आपण या ठिकाणी 20,000, 30,000 किंवा 40,000 पर्यंत सुद्धा काही शेतकरी या ठिकाणी खर्च करतात. तर हा खर्च केलेला आपला पूर्णतः वायाला जातो. आता या बॅग मध्ये काय असतं आपला मुद्दा समजून घेऊ. तर या 20 किलोच्या बॅग मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू दिले जातात, कारण तो आपल्याला रिझल्ट दिसत असतो पहिले 1-2 वर्ष. जसं आपण खताची मात्रा दिलेली या ठिकाणी आपण 10-26-26 दिला असेल, त्याचबरोबर आपण या ठिकाणी 12-32-16 दिला असेल किंवा आपण इतर अन्य सगळे खतं आपल्या जमिनीमध्ये देत असतो, परंतु हळूहळू करत आपल्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या कमी होते आणि आपले जे शिल्लक राहिलेले घटक आहे, झाडाला जेवढं वाढता येईल तेवढं झाड वाढतं, परंतु जे शिल्लक राहिलेले जे घटक आहे, जे सुप्त अवस्थेमध्ये गेलेले घटक आहेत, तर ते जमिनीमध्ये तसेच पडून राहतात आणि त्याच्यानंतर जीवाणूची संख्या कमी झाल्यानं या ठिकाणी आपल्याला जीवाणू अवेलेबल स्वरूपामध्ये हवे असतात, तर ते आपले जीवाणू जमिनीमध्ये न राहिल्यामुळं या ठिकाणी हे घटक तशाला तसेच जमिनीमध्ये पडून राहतात. परंतु या 20 किलोच्या बॅगेमध्ये NPK बॅक्टेरिया असतो, त्याचबरोबर सल्फर सॉल्युबलायझिंग
किंवा त्याचबरोबर झिंक सॉल्युबलायझिंग आणि अन्य इतर ज्या चांगल्या बुरशी असतात ज्या आपल्यासाठी किंवा जमिनीसाठी चांगल्या असतात आणि त्याच या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आपल्याला या 20 किलोच्या बॅगेमध्ये दिलेले असतात. प्लस त्याच्यामध्ये आपल्याला ते जे जीवाणू असतात तर ते जीवाणू जगले पाहिजेत याच्यासाठी त्याच्यामध्ये जे मटेरियल भरून दिलेलं असतं तर त्याच्या माध्यमातून जीवाणूचं खाद्य म्हणून ते मटेरियल दिलं जातं आणि त्याच्यानंतर ते आपण जमिनीमध्ये टाकल्यानंतर आपण जे 12-32-16 किंवा या ठिकाणी 10-26-26 दिलेलं आहे आणि ते आपल्या जमिनीमध्ये स्थिर म्हणजे सुप्त अवस्थेत पडलेले तर हे जीवाणू काय करतात या ठिकाणी हे जीवाणू हेच अन्नद्रव्य उचलून देण्याचं काम हे झाडांना करत असतात. म्हणजे आपल्या जमिनीमध्ये जे पण घटक आहेत तर ते ह्या 20 किलोच्या बॅगेमधल्या जीवाणूंना हे आपल्या झाडांना उपलब्ध करून दिलं. म्हणजे त्यांनी कुठलंही काही केलेलं नाही फक्त आपल्याला जीवाणू दिले. जर आपण या ठिकाणी खर्च जर कमी करायचं म्हटलं तर कसं करू शकतो तर आपण जसं की कृषी विज्ञान केंद्रामध्ये त्याचबरोबर जे चांगल्या कंपनीचे आपल्याकडे प्रोडक्ट भेटतात तर ते प्रोडक्ट आपण वापरू शकतो. वेगवेगळ्या कंपनीचे प्रोडक्ट म्हणजे चांगल्या कंपनीचे परंतु वेगवेगळ्या प्रकारचे जसं की NPK बॅक्टेरिया असेल त्याचबरोबर झिंक सॉल्युबलायझिंग सल्फर सॉल्युबलायझिंग हे सर्व बॅक्टेरिया आणून आपण जमिनीमध्ये जर या ठिकाणी दिले तर हे जीवाणू आपण जमिनीमध्ये ज्या वेळेस देऊ तर त्यावेळेस आपला खर्च मात्र खूप या ठिकाणी कमी होतो. खर्च कमी होईल त्याचबरोबर आपल्या जमिनीमधले जे अन्नद्रव्य आहेत तर ते उचलून झाडाला भेटतील आणि त्याच्यानंतर आपला खर्च जवळजवळ खूपच प्रमाणात कमी होतो. म्हणजे आपला जर आपण या ठिकाणी 20% खर्च हा जीवाणूवर जर केला आपण जर 100 रुपये खर्च जर करत असलो आपल्या 1 एकरवरती तर त्याच्यातले 20 रुपये जर आपण या ठिकाणी जीवाणूला लावले तर निश्चितच त्या जीवाणू मार्फत आपल्या जमिनीमधलं जे पण अन्नद्रव्य ते आपल्या झाडांना भेटून जाईल आणि आपला खर्च हा कमी होईल. ठीक आहे. नंतर दुसरी गोष्ट येते ती म्हणजे आपल्याला या ठिकाणी काम करायचंय ते म्हणजे आता रिझल्ट किती दिवस भेटतात हे आपल्याला पाहायचंय. तर मी सांगितलं तुम्हाला जसं की 1 नाही तर 2 वर्ष आपल्याला या ठिकाणी रिझल्ट भेटतो. त्याच्यानंतर मात्र रिझल्ट हा येत नाही. कारण त्याच्या पाठीमागचं कारण आहे रिझल्ट त्याच्यानंतर काय येत नाही. जीवाणू दिलेले असतात परंतु आपली मोसंबी बाग असो किंवा संत्रा बाग असो वर्षानुवर्ष एका ठिकाणी उभे असते त्याच्यामध्ये पिकांची फेरपालट नसते. परिणामी त्या ठिकाणी जेवढे पण आपलं पालापाचोळा असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण पिकं घेत असतो त्याचे अवशेष असतात तर ते सडलेच नाही तर त्या ठिकाणी अन्नद्रव्य उपलब्ध कुठून होणार आहे. जसं की आपण जर या ठिकाणी 10 टन जर आपण मोसंबी बगीच्याकडून उत्पन्न घेतलं किंवा संत्रा बगीच्याकडून घेतलं तर या ठिकाणी 1 टन अन्नद्रव्य आपल्याला या ठिकाणी जमिनीला द्यावा लागतात. म्हणजे आपण एवढा उपसा हा करत असतो. 10 टन उत्पन्न घेतल्याच्या नंतर 1 टन अन्नद्रव्याचा साठा जमिनीमध्ये पुन्हा आपल्याला द्यावा लागतो. परंतु इथं जर एखाद्या कंपनीने सांगितलं की तुम्हाला इथं फक्त एवढंच द्यायचंय आणि बाकी इतर काहीही द्यायची गरज नाही तर निश्चितच आपलं 2 वर्षाच्या नंतर आपली जमीन पुन्हा किंवा आपले झाडं जर असतील तर 100% या ठिकाणी आपल्याला रिवर्स आल्यासारखे दिसतात. रिवर्स आल्यासारखे दिसणार. मित्रांनो आता या चला बघूयात की जर आपण 10 टन उत्पन्न घेतलं तर 1 टन अन्नद्रव्याची भरपाई आपल्याला करावं लागते. मग ते आपण कसे करू शकतो. जर तुम्ही इथं जीवाणू आपला विषय पहिला क्लिअर करून घेऊ. जसं की जीवाणू आपण जर 20% खर्च केला तर आपलं जीवाणूचं काम झालं. या ठिकाणी दुसरा मुद्दा येतो रिझल्ट किती वर्ष तर 1 ते 2 वर्ष भेटतो. खर्च तर आमप वाढतो. जसं की तुम्ही 30-40 हजार रुपयापर्यंत आपण ऑर्गेनिकच्या नादी लागून किंवा एखाद्या बोगस कंपनीच्या नादी लागून आपण या ठिकाणी खर्च करत असतो आणि खर्चात भरपूर प्रमाणात वाढ होते पण रिझल्ट मात्र नंतर हळूहळू कमी होत चालतात आणि आपण म्हणतो हे काय खरं आहे त्या ऑर्गेनिक कंपनीचं आणि तिनं काय केलं आणि त्याच्यानंतर आपण पूर्णपणे रासायनिकवर येऊन पडतो. तर आपल्याला जर जमिनी चांगल्या करायच्या असल्या तर ऑर्गेनिक कडे जाणं गरजेचं आहे. काळाची गरज आहे. परंतु त्याचबरोबर आपल्याला 100% नाही पण 40% 40-20-40 म्हणजे 40% या ठिकाणी रासायनिकचा वापर करायचा आहे. 20% या ठिकाणी जीवाणूचा वापर करायचा आहे आणि 40% आपल्याला या ठिकाणी ऑर्गेनिक सेंद्रिय पद्धतीने वापर करायचा आहे. तरच आपण या पूर्ण शेड्यूल मध्ये सक्सेस होणार आहे. कारण आपण अन्नद्रव्य सुद्धा रासायनिकच्या माध्यमातून काही तर गरज पडणारच आहे आपल्याला. त्याचबरोबर सेंद्रियच्या माध्यमातून आपण शेणखत गांडूळ खत हिरवळीचे खत याच्या माध्यमातून आपण कव्हर करू शकतो. त्याचबरोबर 20% जीवाणू द्यायला आपल्याला काहीच अडचण नाही जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये जे पण सुप्त अवस्थेत गेलेले जे अन्नद्रव्य तर ते उचलून झाडाला देण्याचा या ठिकाणी 100% प्रयत्न होईल. आणि आता या ठिकाणी जर आपल्याला
मोसंबी बाग असो किंवा संत्रा बाग असो, ऑर्गॅनिकच्या माध्यमातून जर डेव्हलप करायची असेल तर ती कशी करू शकतो, आता मी तुम्हाला इकडे काही मुद्दे दाखवतोय. शेणखत आहे, त्याचबरोबर लिंबोळी पेंड आहे, भुईमुग पेंड आहे, एरंडी पेंड आहे, सरकी पेंड आहे आणि मासोळी खत आहे. मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी आणि याच्या ऍडिशनल सुद्धा काही गोष्टी आहेत, तर मी त्या तुम्हाला सांगणारच आहेत. परंतु या ठिकाणी आपला आजचा एवढा विषय बघू, कारण एवढं सगळं व्हिडिओमध्ये टाकल्याच्या नंतर भरपूर शेतकरी म्हणतात, काही शेतकरी असं म्हणतात की व्हिडिओ मोठं बनत जा, काही शेतकरी म्हणतात की सर व्हिडिओ खूप मोठे होतात, थोडे व्हिडिओ छोटे बनवत जा जेणेकरून पाहायला बोर होत आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण बघूयात की या ठिकाणी फसवणूक आपली कशी होते. फसवणूक म्हणजे 20 किलोच्या बॅग मध्ये फक्त आपल्याला जीवाणू दिले जातात, त्याच्यानंतर पूर्ण पैसा वसूल केला जातो. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला या ठिकाणी सांगितलं गेलं की तुम्ही काय करा, 10-26-26 या ठिकाणी घेत जा, 10-26-26 तुम्ही 2 किलो घेताय प्रति झाडाला तर 1 किलो घ्या, आणि त्याचबरोबर तुम्ही काय करा, आमचं खत घ्या, ते म्हणजे 20 किलोची एक बॅग घ्या, त्याच्यानंतर आमचे 1-1 लिटर मध्ये येणारे प्रोडक्ट घ्या, त्याच्यानंतर आमचं काही फवारण्या करा, आणि त्याच्याबरोबर तुमचं जे रासायनिक केमिकल जे कीटकनाशक असतात, इन्सेक्टिसाइड असतात किंवा फंगिसाइड असतात, त्याचा सुद्धा वापर करा. आणि त्याच्यानंतर आपल्याला नेमकं समजत नाही की रिझल्ट जीवाणूचे म्हणजे ऑर्गॅनिक कंपनीचे आले किंवा आपण जे देतोय 10-26 आले, आपल्याला हेच कळत नाही की आपल्या जमिनीमध्ये काही घटक शिल्लक पण असतात. 10-26 दिलं, या बॅग मध्ये जर काहीच नसलं तर मग आपल्याला नेमकं रिझल्ट आपल्याला याचे आले की याचे आले आपल्याला समजत नाही, आणि आपण गृहीत धरतो की यांच्यामुळेच आपल्याला रिझल्ट आले. आमाप खर्च करायला लावतात, हे सोडा ते सोडा ते सोडा, म्हणजे 10-26 ते तर द्याच, डीएपी द्याच, परत वरून आपल्याला सांगितलं जातं की आमचे जीवाणू द्या, आमचे स्प्रे घ्या, रासायनिक पण स्प्रे घ्या. मग जर तुमच्या मनात जर असे प्रश्न नसतील, तुम्हाला जर वाटत असेल की कंपनीकडूनच रिझल्ट आले, तर एक काम करा, या ठिकाणी 100% प्रोडक्ट फक्त ऑर्गॅनिक कंपनीचेच वापरा. या ठिकाणी तेव्हाच तुमच्या लक्षात येईल की नेमकं आपली फसवणूक होते की नाही, आणि त्यांना सरळ सांगायचं एका भाषेत की तुमचे 100% प्रोडक्ट वापरतो, परंतु पूर्ण बगीचा तुम्ही डेव्हलप करायचा, त्याच्यानंतर जे काय पैसा होईल ते आम्ही शेवटला देऊ. तेव्हाच आपल्याला कळन की यांच्या प्रोडक्टने रिझल्ट आलाय की आपण जे रासायनिक खत देतो ते नाही आलेले. तर मित्रांनो, ऑर्गॅनिक प्रोडक्ट मध्ये सगळ्यात बेस्ट आहे की जेणेकरून तुम्ही या पद्धतीने जर 40-20-40 फॉर्म्युला वापरला तर या ठिकाणी आपल्याला हे बाकीचं घ्यायची गरज पडणार नाही, खर्च वाढणार नाही. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी 40% रासायनिक मध्ये जाता येईल, 40% ऑर्गॅनिक मध्ये जाता येईल, आणि 20% जीवाणू मध्ये, म्हणजे सगळेच फायदे, चौकूनच फायदे होणार आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर वापरायचंच असलं तर काय वापरा, तर मी जे सांगितलंय तुम्हाला, शेणखत, निंबोळी पेंड, भुईमुग पेंड, सरकी पेंड, एरंडी पेंड, आणि त्याचबरोबर मासोळी खत. तर याच्यामध्ये तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक याच्यामध्ये सुपर फॉस्फेटचं प्रमाण किती आहे, त्याचबरोबर पोटॅशचं प्रमाण किती आहे, युरियाचं प्रमाण किती आहे, आणि कोणत्या याच्यामध्ये किती टक्केवारीने आपल्याला वापरावं लागेल, तेव्हा आपल्याला याचे बेस्ट रिझल्ट भेटतील. आणि त्यानुसार जर तुम्ही टप्प्याटप्प्यानं त्या जर पेंडे वापरत गेले, त्याचबरोबर हिरवळीचे खतं कधी वापरायचे, आणि त्याचबरोबर आपल्याला हे सगळं शेड्यूल कसं हँडल करता येईल हे जर आपण व्यवस्थितरित्या केलं, तर ऑर्गॅनिक शेती किंवा ऑर्गॅनिक पद्धतीनं आपण 50%, 60% पर्यंत तरी निश्चितच आपल्या जमिनीचा जो ऱ्हास होणार आहे रासायनिक पासून, तर तो वाचू शकतो. काही प्रमाणात रासायनिक खतं देणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे, आणि त्यानुसार आपण डायरेक्ट जर रासायनिकचा डोस जर बंद केला तर निश्चितच 1 वर्ष आपल्याला जर वायाला गेलं तर आपले पुढचे 2 वर्ष त्याची भरपाई करण्यासाठी जातात. त्याच्यामुळं आपल्याला हळूहळू या पद्धतीनं आपल्याला ऑर्गॅनिक कडे जाणं गरजेचं आहे. किंवा जर आपण 40-20-40 हा जर फॉर्म्युला कंटिन्यू जर वापरला, 40% रासायनिक, 20% जैविक आणि 40% ऑर्गॅनिक, तर आपली जमीन चांगली राहील. ऑर्गॅनिकच्या माध्यमातून जीवाणू आपले कंटिन्यू जमिनीमध्ये टिकून राहतील. त्याचबरोबर 40% रासायनिकच्या माध्यमातून जमीन सुद्धा खराब होणार नाही, आणि जरी सुप्त अवस्थेत जर काही खतं गेली तर जीवाणू उचलून देण्याचे या ठिकाणी काम करते. तर मित्रांनो, या पद्धतीने आपली फसवणूक होत असते, आणि त्याचमुळं आपल्याला जास्त यांच्या नादी लागू नका. जर तुम्हाला गॅरंटी असेल तरच त्या कंपनीच्या नादी लागा. मी कोणाचं नाव घेत नाही, सगळ्याच कंपन्या बोगस आहे असं पण म्हणत नाही, परंतु करताना व्यवस्थित काम करा जेणेकरून शेतकऱ्यांचा या ठिकाणी फायदा झाला पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हो, काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा, कारण त्याचं उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेऊन येऊ. धन्यवाद.